Hello friends, so last lecture we have to discuss about the electromotive force. So today's lecture we have to discuss about the induction and energy transfer. Consider a loop ABCD moving with constant velocity v in a constant magnetic field. Okay, so take a loop ABCD, they are placed in uniform magnetic field and they are moving with constant velocity v. एक लूप या ठिकाणी आपण कन्सिडर केलेला आहे ABCD. ते लूप आपण एका कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलेला आहे. ओके, त्याची जे डिस्टन्स आहे ते x आहे, त्याची लेंथ जी आहे ती L आहे. ओके, मग हे जे लूप आहे हे लूप काय करतोय आपण एक्सटर्नल फोर्स यावरती अप्लाय करून आपण एका कॉन्स्टंट वेलॉसिटीने आपण त्याला मूव्ह करतोय ॲट अ राईट साईड. सो हे मूव्ह झाल्यामुळे त्यामध्ये काय होतं की इंड्यूस EMF प्रोड्यूस होतो, म्हणजेच तुमचा जो इंड्यूस करंट आहे तो त्या ठिकाणी प्रोड्यूस होत आहे. ओके, तर आपल्याला यामध्ये जी एनर्जी प्रोडक्शन होणार आहे ते एनर्जी म्हणजेच पॉवर आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, मग यामध्ये जो करंट तुमचा फ्लो होत आहे तो कसा आहे तुमचा, दे आर फ्लोइंग इन क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये तो फ्लो होत आहे. तर कशामुळे की ही जी कंडक्टिंग प्लेट आहे, या कंडक्टिंग प्लेटमध्ये काही इलेक्ट्रॉन्स असतात आणि ते इलेक्ट्रॉन आणि या मॅग्नेटिक फील्डमुळे त्यामध्ये जो करंट फ्लो होतो तो सर्क्युलरली होत असतो आणि क्लॉकवाईज डायरेक्शनने तो करंट त्या ठिकाणी फ्लो होत असतो. ओके, इथे पहा करंट कसा फ्लो होतो, इथे क्लॉकवाईज डायरेक्शनने त्या ठिकाणी करंट फ्लो होत आहे. मग पॉवर काय असेल तुमची, पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाईम. मग त्या ठिकाणी काय होते, वर्क म्हणजे वर्क डन त्या ठिकाणी होतं. म्हणजे आपण काय करतोय इथे पहा डायग्राममध्ये आपण एक एक्सटर्नल फोर्स अप्लाय करून हे जे लूप आहे हे काय करतोय राईट साईडला मूव्ह करतोय, म्हणजे डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी होते, फोर्स त्या ठिकाणी आपण त्यावरती अप्लाय केलेला आहे. म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे तुमचं वर्क डन त्या ठिकाणी होत आहे. मग वर्क डन काय आहे तुमचं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाईम. सो डिस्टन्स अपॉन टाईम काय तुमची वेलॉसिटी आहे, मग फोर्स इंटू वेलॉसिटी. दीज आर द इक्वेशन नंबर 1. So now the magnitude of magnetic flux through the loop is phi is equal to magnetic field into area. मग एरिया काय आहे या ठिकाणी तुमचा एरिया जो आहे लेंथ इंटू डिस्टन्स हा तुमचा एरिया आहे. ओके, इथे पहा ही तुमची लेंथ आणि हा जो x आहे हा तुमचा काय आहे तुमचा एरिया आहे. So these are the equation number 2. So we know that what is Faraday's law. So according to Faraday's law, the magnitude of induced EMF is equal to d phi by dt. So d by dt phi ची जी व्हॅल्यू आहे BLX ती यामध्ये पुट केली, BL आपण बाहेर घेतला, dx by dt या ठिकाणी काय असते डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजेच तुमची वेलॉसिटी आहे. मग EMF काय असेल तुमचा A is equal to BLV. So these are the equation number 3. हा झाला तुमचा EMF. द मॅग्नेट्यूड ऑफ इंड्यूस करंट, मग यामध्ये जो इंड्यूस EMF आहे म्हणजेच करंट आहे, मग तो इंड्यूस करंट काय असेल तुमचा I इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ EMF डिवाइड बाय रेजिस्टन्स. सो EMF काय आलेला आहे BLV डिवाइड बाय R. सो दीज आर द इक्वेशन नंबर 4. So due to this current, the force F2 and F3 they are opposite to each other. So these two forces are cancelled. The remaining force F1 is equal to current into length and the magnetic field. ओके, हा जो रिमेनिंग फोर्स आहे त्याचा जो फॉर्म्युला आहे करंट इंटू लेंथ इंटू मॅग्नेटिक फील्ड आहे. मग आपण जी करंटची जी व्हॅल्यू आलेली आहे BLV डिवाइड बाय R ती व्हॅल्यू यामध्ये पुट केली BLV बाय R LB. सो B स्क्वेअर L स्क्वेअर V बाय R, B स्क्वेअर L स्क्वेअर V बाय R. सो दीज आर द इक्वेशन नंबर 5. मग त्यावरून आपण पहा फ्रॉम इक्वेशन 1 and 5 त्यावरून आपण पॉवर कॅल्क्युलेट करणार आहोत. P इज इक्वल टू फोर्स इंटू वेलॉसिटी. सो फोर्स काय B स्क्वेअर L स्क्वेअर V डॉट V. सो V स्क्वेअर बाय R. सो दीज आर द पॉवर. ओके, हे फायनल इक्वेशन या ठिकाणी आलेलं आहे, त्याला म्हणतोय आपण इक्वेशन नंबर 6. पॉवरचं जे इक्वेशन या ठिकाणी आलेलं आहे. सिमिलर पहा हे मेकॅनिकली आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. सिमिलर त्या ठिकाणी पहा द रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ हीट एनर्जीचा फॉर्म्युला काय P इज इक्वल टू I स्क्वेअर R. ओके, सो P इज इक्वल टू आयची जी व्हॅल्यू आहे BLV बाय R
ब्रॅकेट स्क्वेअर इंटू आर. सो बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही स्क्वेअर बाय आर. हा आरचा स्क्वेअर होणार आहे आणि हा आर या ठिकाणी येईल. मग आर आर गेट कॅन्सल होणार आहे. मग बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर त्या ठिकाणी येणार. इथे पहा, हे लक्षात नसेल आलं तर पहा, बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर स्क्वेअर. ओके, इंटू धिस आर. मग हा एक आर गेट कॅन्सल. बी स्क्वेअर एल स्क्वेअर व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर. ओके, हे तुमचं झालं फायनल इक्वेशन एनर्जीचं त्या ठिकाणी. ओके, लक्षात आलंय दोन्ही इक्वेशन कसे आहेत, सेम आहेत. कंपेअरिंग अ रेट ऑफ हीट इक्वेशन and mechanical work equation, we find that the rate of doing mechanical work is exactly same as the rate of production of heat energy in a circuit. त्यानंतर आहे ईडी करंट. ईडी करंटमध्ये एवढंच लक्षात ठेवा, ईडी करंट म्हणजे काय की ही जी कंडक्टिंग प्लेट आहे, या कंडक्टिंग प्लेटमध्ये एक कंडक्टिंग प्लेट आपण एका मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलेली आहे. मग या कंडक्टिंग प्लेटमध्ये काही इलेक्ट्रॉन्स आहेत. सो या मॅग्नेटिक फील्ड आणि त्या इलेक्ट्रॉन्समुळे जो करंट फ्लो होणार आहे तो करंट एका सर्क्युलर पाथमध्ये फ्लो होतो. म्हणजे सर्क्युलरली तो फ्लो होतो, क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. त्याच करंटला आपण काय म्हणतो, ईडी करंट असं म्हणतो. ओके, त्यालाच काय म्हणतो आपण, ईडी करंट. एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर पहा की तुमचा जो ईडी करंट आहे, आपण त्या प्लेटचा जर एरिया कमी केला म्हणजे त्याचा रेजिस्टन्स इन्क्रीज झाला, एरिया तुमचा कमी झाला, रेजिस्टन्स इन्क्रीज झाला, म्हणजे त्यामध्ये फ्लो होणारा करंट तुमचा काय असेल, कमी असेल. म्हणजेच रिडक्शन इन ईडी करंट म्हणजेच काय की एरिया त्या ठिकाणी आपण डिक्रीज केला आणि तुमचा रेजिस्टन्स वाढवला. ओके, त्यामुळे त्यामध्ये फ्लो होणारा जो करंट आहे तो कसा असेल, कमी असेल. ओके.